गेल्या काही महिन्यांपासून फुटाळा तलाव परिसरातील काँग्रेसचे माजी नगरसेवक कमलेश चौधरी यांचे निवासस्थान, जनावरांचा गोठा तसेच व्यावसायिक वापर यावरून राजकीय, प्रशासकीय व न्यायिक लढा सुरू आहे। काँग्रेसचे पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे व अन्याय निवारण समितीच्या अध्यक्षा ज्वाला धोटे हे माझ्याविरुद्ध हेतुपुरस्पर खोटा प्रचार करत असल्याचा आरोप आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत कमलेश चौधरी यांनी केलाय। माझ्यावर फुटाळा येथील 5 एकर जमीन लाटण्याचा खोटा आरोप करणारे आमदार विकास ठाकरे हे नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त असताना पत्नीच्या नावे शेतजमीन असलेले तब्बल 100 प्लॉट्स विकत घेतल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केलाय। या प्लॉट्सची यादी देखील त्यांनी पत्रकारांना आज दिली आहे। मी माजी नगरसेवक कमलेश दिलीप चौधरी, माझ्यासोबत आई पण आहे, माजी नगरसेविका मीना दिलीप चौधरी। माझा जे परिवार आहे ते 45 वर्षापासून काँग्रेसी परिवार आहे। माझे वडीलसुद्धा बेस्ट काउन्सिलर ऑफ महाराष्ट्र राहिलेले आहे आणि त्या आधारावर आमची एक राजनीतिक प्रतिमा त्या क्षेत्रात बनलेली आहे। कुठे ना कुठे ते राजनीतिक प्रतिमा कशी मलिन करायची याचा प्रयास निरंतर आमचेच पार्टीचे अध्यक्ष आणि आमचे क्षेत्राचे आमदार यांच्याकडून होत आहे। वारंवार आपण पाहिलेलं आहे की समाचारपत्राच्या माध्यमातून कुठे ना कुठे हे दिसत आहे की फुटाळ्याची जमिनीवर मी अवैध कब्जा केलेला आहे। मी आता सगळ्यांसमोर आपले पेपर डॉक्युमेंटरी दिलेली आहे की कसं काय कोर्टाचे 3 आदेश माझे फेवरमध्ये झालेले आहे आणि कब्जा आणि ताबा ह्या दोघा गोष्टीमध्ये वेगवेगळा डिफरन्स आहे। कब्जा जे असतात ते जे भूमाफिया लोक असतात ते भूमाफिया लोक कब्जा करतात ज्याचे काही डॉक्युमेंटरी होत नाही त्याला कब्जा म्हणतात आणि ताबा जे असते ते ताबा लीगल लँग्वेजमध्ये ते असते जे डॉक्युमेंटरीवर येतात त्याला ताबा म्हणतात। माझा जे ताबा आहे ते 150 वर्ष 140 वर्ष जुना ताबा आहे जे डॉक्युमेंटवर आहे आणि ते डॉक्युमेंटरीवर असल्यामुळे सुप्रीम कोर्टाचे ॲडवर्स पोझिशनचे आदेश आहे की जे कोणी बी 25 वर्ष 22 वर्ष तिथे राहिलेलं आहे त्यांना ॲडवर्स पोझिशनमध्ये त्यांना ओनर घोषित करायचं आहे, मालकी हक द्यायची आहे। त्या आधारावर माझ्या वडिलांनी किंवा माझे परिवारांवर वारंवार डिपार्टमेंटच्या माध्यमातून दावे करण्यात आलेले आणि ते दावे कोर्टातून फेटाळण्यात आलेले आहे, ज्याच्या आधारावर माझा तिथे निवास आहे। आणि हा सगळी गोष्ट पाहून ते जे क्षेत्रातली कप्रत जे आहे म्हणजे जे सिटी सर्वेचा सगळ्यात महत्त्वाचा डॉक्युमेंट असते कप्रत, जे नकाशा जे बनतात मोजणी, त्या मोजणीमध्ये सुद्धा माझ्या ताबा तिथे दाखवलेला आहे आणि ते ताबा जे दाखवलेलं आहे ते सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे कि नॉट टेक पोजेशन विदाउट ड्यू प्रोसेस ऑफ लॉ। आपको अगर किसी भी जगह का ताबा वापस लेना है तो उसके लिए आपको प्रोसेस ऑफ लॉ ही कंप्लीट करना है। आप इस प्रकार से किसी की जगह ज़मीन छीन के नहीं ले सकते, नहीं तो सफ़ेद पोस्ट बदमाशों में और डिपार्टमेंटों में फ़र्क क्या रह जाएगा। तो ये सभी चीज़ों को उन्होंने दरकिनार करते हुए कहीं ना कहीं एक झूठा एलिगेशन मेरे ऊपर पे वारंवार करने का प्रयास किया जा रहा है और ये चीज़ों को कहीं ना कहीं पार्टी के जो हमारे आला कमान है, जो हमारे पार्टी के वरिष्ठ प्रदेश अध्यक्ष है, उनको भी मैंने फ़ोन के माध्यम से इन सभी चीज़ों से अवगत कराया हुआ है। अगर पार्टी इन सभी चीज़ों के ऊपर में एक्शन नहीं लेती है तो कहीं ना कहीं विकास ठाकरे जी भारतीय जनता पार्टी के लोगों के साथ मिलकर नागपुर शहर के अंदर में कांग्रेस पार्टी की ज़मीन किस प्रकार से कमज़ोर की जाए इन चीज़ों के लिए निरंतर प्रयास रहता है और वो इस पर काम कर रहे हैं, ये मेरा दावा है। और निश्चित ही रूप से उन्होंने इन चीज़ों के ऊपर में लगाम लगानी चाहिए, उनको रुकना चाहिए, अन्यथा इन चीज़ों को लेके हम लोग एक बड़ा आंदोलन पार्टी के अंदर में करने वाले हैं।